गावाकडे ये असा घरच्यांचा फोन आल्यामुळे कंपनीच्या जेलमधून 4 दिवसीय जामिनावर सुट्टी घेतली. मग काय खुशीतच बॅग भरली आणि रिक्षामध्ये बसलो. थोड्या वेळाने रिक्षा सोडली आणि मेट्रो पकडली. रस्ता अडचणीचा होता, परंतु घरी जाण्याची खुशी एवढी झाली होती की कधी रेल्वे स्टेशनला आलो आणि रेल्वे पकडली हे पण समजलं नाही. तर नमस्कार भावांनो, आज काही कारणानिमित्त गावाकडे निघालो होतो. 664 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास रात्रीचा होता. तोच अंधाराला चिरत चिरत गाडीने सकाळी 6:18 मला सोलापूरमध्ये आणून टेकवलं. खरं तर सोलापूरमधून बार्शीला मला बसने जायचं होतं, परंतु नशिबाने बाजूलाच हुतात्मा एक्सप्रेस लागली होती. मग काय टपक्यात गेलो आणि खापक्यात जनरलचं तिकीट काढलं आणि जनरलच्या डब्यात जाऊन बसलो. तिथली गर्दी बघितली आणि उभारून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तेच बाहेरचं हे विहंगमय दृश्य बघत बघत 6:30 ते 7:30 हा एका तासाच्या कालावधीमध्ये कधी कुर्डवाडीला पोचलो ते पण समजलं नाही. आता इथून आपल्याला जायचं होतं बसला. मग काय पटक्याच बस स्टँडला गेलो आणि तिथल्या गावाकडच्या बसमध्ये बसलो. इथं पण गर्दी असल्यामुळं उभारूनच प्रवास करावा लागला. हाच उभारून प्रवास करत करत फायनली आपण 9:30 वाजता घराकडे पोचलो.